आज या ठिकाणी चालू केलेलं आहे। या आरोग्य शिबिरानिमित्त या ठिकाणी गोरगल्ला मुळशी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या पत्नी स्वरूपाताई थोपटे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्यांचं रुळे गावच्या वतीने रुळे ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे। त्यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी उपसरपंच सुजाताताई कांबळे यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी या ठिकाणी सन्मान होते। इकडे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे सदस्य अमोल शेट्टी नलावडे साहेब यांचं या ठिकाणी रुळे गावच्या वतीने व रुळे ग्रामपंचायती वतीने या ठिकाणी आरोग्य शिबिरानिमित्त या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। या ठिकाणी विद्यमान सरपंच गणेश बिलारे यांच्या हस्ते या ठिकाणी अमोल शेठ नलावडे यांचा या ठिकाणी सन्मान होतो। त्याचप्रमाणे महिला उपाध्यक्ष गुजरताई यांच्या या ठिकाणी सन्मान होते। आरोग्य गायकवाड मॅडम यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे बाळासाहेब कोंढेकर यांच्या या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे अमोल शेठ जागडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे महाद्वांना पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यांचा या ठिकाणी श्रीपती जागे होते या उपकेंद्राचे शिवचो डॉक्टर मेघाताई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। या ठिकाणी सुजाताताई या ठिकाणी स्वरूपाताई थोपटे यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। डॉक्टर अभिजित यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे गायकवाड मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे तत्पराच्या धमालीताई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। आशावर त्याचप्रमाणे अंगणवाडी ताई नवशे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पवार भाऊसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान होते। शंकरराव रानवडे यांच्या हस्ते पवार भाऊसाहेबांचा या ठिकाणी सन्मान झाला। त्याचप्रमाणे प्रदीप बोरकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय।
या ठिकाणी पवार ग्रामसेवक पवार साहेब भाऊसाहेब यांचा या ठिकाणी सन्मान होते. आपण आज सगळे या ठिकाणी जमलोय कार्यक्रमाचा आपल्या एक संधी बचत गटाचे एक संधी या का लगेच तुम्ही बस या बोला काय नाही माननीय आमदार संगमदार ठोकटे यांच्या सांगण्यावरून आपण एक कार्यक्रम राबवतो इथे आरोग्य शिबिराचा. त्यांची बैठक झाली त्यानंतर अमोलदादांनी आपल्याला सांगितलं की या प्रकारे आपल्याला कार्यक्रम करायचा, ज्यामध्ये की आपण आता नॉर्मली कसं होतं की पेशंट PHC-पर्यंत उपकेंद्रापर्यंत येत नाही, तर आपण पेशंटपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम राबवतो. यामध्ये आपण रक्त तपासण्या करूया. रक्त तपासण्यातून ज्या रिपोर्ट येतील त्या रिपोर्टचा सगळे डॉक्टर चेकअप करतील, ठीक आहे. ज्यामध्ये काही गरज असतील तर त्यानुसार पेशंटला रेफर वगैरे पुढे आपण करूया. त्याप्रकारे हे कार्यक्रम आहे. जास्तीत जास्त गावकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त गावकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही एवढीच माझी विनंती. गणेश आज या ठिकाणी आपले लाडके आमदार संग्रामदादा ठोकटे यांच्या मिसेस स्वरूपताई ठोकटे आज आपल्या रोडे गावाला शिबिरेसाठी भेट दिली. सर्वप्रथम मी रोडे ग्रामस्थांच्या वतीने आणि अमोलदादाच्या सगळ्यांच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. आजचा माननीय आमदार संग्रामदादा ठोकटे यांच्या संकल्पनेतील आजारमुक्त गाव या उपक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या बोरगल्ला तालुक्याच्या माननीय आमदार संग्रामदादा ठोकटे यांच्या सुवेद्य पत्नी स्वरूपताई ठोकटे, त्याचबरोबर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा ताई, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे या गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, विद्यमान सरपंच, त्याचबरोबर या ठिकाणी या पानशेत PHCचे डॉक्टर अभिजित, त्याचबरोबर या उपकेंद्राच्या CHO, ANM, MPW, त्याचबरोबर सर्व आशा आणि या ठिकाणी बचत गटाचे आलेले सर्व अधिकारी आणि सर्व CRP या ठिकाणी रुडे गावामध्ये आणि आता आम्ही रांजण्यामध्ये हा उपक्रम घेऊन उद्घाटन करून आलो आहे. परंतु हे उद्घाटन कशासाठी आणि कुणासाठी, तर याच्यामधली मेन संकल्पना अशी आहे की प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माननीय आमदार संग्रामदादा ठोकटे यांची ही संकल्पना आहे की लाभार्थ्याला समोरून पाहिलं तर माणूस अतिशय छान आणि चांगला दिसतो, परंतु काही दिवसात अचानक आपल्याला कळतं की असं काहीतरी झालं की माणूस आपल्यामध्ये राहिलेला नाही. ते का आणि कशामुळे होतं, तर त्याच्या आतमध्ये शरीरामध्ये असणाऱ्या अनेक बदल आहेत. त्या बदलाला जे काही गरजेचं आहे, जसं पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आपल्याला होत्या, त्याचप्रमाणे आता आजच्या जीवनशैलीमध्ये आरोग्य हे त्यामधला महत्त्वाचा भाग ठरलेला आहे. आरोग्य तपासण्या करत असताना आपण प्रत्येकजण कुठल्याही दवाखान्यामध्ये किंवा कुठे गेलो तर त्या कुठे मोफत होत नाहीत. त्यासाठी लागणारे 5,000, 10,000 रुपये किंवा जे काही खर्च असेल तो आपल्याकडे नसायचा आणि आपण म्हणायचो की काय आपल्याला झालेलं आहे. परंतु या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत, प्रत्येकाच्या गावापर्यंत ही यंत्रणा आपल्या माध्यमातून माननीय आमदार संग्रामदादा ठोकटे यांनीही पोहोचवलेली आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण तालुक्यामधील टोटल जे लोकसंख्या आहे 54,000 लोकसंख्येपैकी 25,000 ते 30,000 लोकांच्या ब्लड इन्व्हेस्टिगेशन या माध्यमातून आपण करतोय.
कार्यक्रम जरी छोटेखानी दिसत असला तरी याच्यातलं मूर्त रूप हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. आणि याच्या मागे आमदार साहेबांची संकल्पना अशासाठी की बाबा माझ्या गावामधील माझ्या भागामधील कुठलाही माणूस हा आजारी राहिला नाही पाहिजे, त्यांना कुठल्याही आजारा वाचून काही सुविधा वाचून आपल्याला काही कमी पडलं नाही पाहिजे. आता आपण हे ब्लड इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर ना याच्या पुढचे जे उपाय आहेत हे पुढचे उपाय देखील पुढच्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये DY पाटील सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यामध्ये योजनेमध्ये बसणारे असेल किंवा काही अर्थार्जन जरी त्याला लागलं तरी माननीय आमदार संग्रामराव धोपटे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण सर्वजण करत आहोत. याच्यामधून एकही माणूस कुठलाही आजार आहे आणि तो तसाच आजार घेऊन पुढे जातोय अशी परिस्थिती राहणार नाही, त्यासाठी ही संकल्पना राबवतोय. आणि याच्यामध्ये सर्व सरपंच असतील, आजी माजी सरपंच आहेत आणि सर्व ग्रामपंचायत बॉडी अतिशय चांगल्या हिरिरीने आणि सहभाग चांगल्या पद्धतीने घेत आहे. तुमच्या ह्या सहकार्यामुळे गावामधील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आपण पोहोचू शकू आणि लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा रिपोर्ट हा पुढच्या 2-4 दिवसामध्ये पोहोचतोय. आपल्या प्रत्येक उपकेंद्रामध्ये 5 ते 6 गावं आहेत. या 6 गावच्या लोकांचे रिपोर्ट आपण पोहोचल्यानंतर त्याला काय होतंय किंवा काय आहे रिपोर्टमध्ये अडचण असेल तर त्याप्रमाणे त्याला लिहून दिलं जाणार आहे. आणि जे लोक चांगले आहेत त्यांना काही अडचण नाही, परंतु चांगलं कोण आणि कुणाला काय अडचण आहे. मला एक आवर्जून सांगायचं आहे की राजने उपकेंद्रामध्ये एक भिंगारे म्हणून आजी होत्या आणि त्या आजींचं वय 65 वर्ष. फक्त पायाला लागलं, एक छोटंसं काहीतरी लागलं म्हणून त्यांचं आजारी पडला आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये अचानक गेल्या. त्याचं कारण एकमेव होतं की त्यांना शुगर होती आणि शुगर डिटेक्ट नव्हती झाली. तिथनं पुढे गोळ्या चालू झाल्या आणि त्यांना काही कव्हर करता नाही आलं. ही जर शुगर किंवा रक्तामध्ये साखर आहे हे प्रमाण आपल्याला अगोदर कळलं, त्याच्या उपाययोजना, त्याच्या गोळ्या आणि सगळे औषधं आपल्याला या ठिकाणावर मिळतात. एखाद्याला पॅरालिसचा अटॅक येतो आणि लोक म्हणतात तो माणूस असं झालं, परंतु पॅरालिसचा अटॅक येण्याच्या अगोदर त्याला बीपीच्या गोळ्या आवश्यक आहे का नाही याचं निदान या रक्त तपासण्यामधून होणार आहे. हे जर छोटं काही दिसत असेल तर या 6,100 रुपयाच्या बाजार मूल्य असणाऱ्या ह्या टेस्ट आहेत. याच्यासाठी 1 रुपया आपला खर्च होणार नाही. आणि या ठिकाणी आपण तज्ञ लोक जी ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणारे लोक आहेत, त्याची सुई वेगळी, सगळे जे काही यंत्रणा आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण राबवतोय. हे पुन्हा दाखवण्यासाठी किंवा काही बाकीचा विषय नाहीये, परंतु आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे. आणि हे जर चांगलं केलं, वेळी जर निदान झालं तर पुढच्या भयानक होणारे जे आजार आहेत त्याच्यापासून आपण थांबू शकतो. आणि चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला ज्या सुविधा आहेत त्या संपूर्ण आरोग्याच्या टीमच्या माध्यमातून होते. पानशेत PSC आपण गेल्या 2 वर्षापूर्वी चालू केली, ओपनिंग पण केलं, परंतु काही अर्धा वेळ त्यावेळेस चालत होतं. मागच्या 1 महिन्यापासून PSC पानशेतचं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आपण 24 तास चालू केलेलं आहे. हे देखील आपल्या संपूर्ण भागामध्ये आणि गावामध्ये पोहोचावं. आणि उपकेंद्राचे जे CHO आहेत त्यांच्या माध्यमातून हे गावकरी आणि CHO यांच्या माध्यमातून हा एक वेगळा आगळा उपक्रम आपल्या माध्यमातून आपण घेतोय. आणि ह्या उपक्रमासाठी ताई या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या. मी माझ्या 2 शब्द या ठिकाणी थांबवतो आणि ताईंना या ठिकाणी बोलण्यासाठी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज रोळे या गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजित केलेलं आहे. आदरणीय आमदार संग्रामदादा धोपटे साहेब यांच्या संकल्पनेतून खरं तर आजचा हा उपक्रम आज आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे माजी सदस्य अमोलदादा नलावडे, महिला अध्यक्षा गुजरताई, या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सर्वच बॉडी, आजी माजी सरपंच, सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे पानशेत PSCचे डॉक्टर अभिजित सर, त्याचप्रमाणे ह्या PSCच्या सर्वच रोळे PSCच्या सर्व डॉक्टर स्टाफ, आशाताई, अंगणवाडीताई, सर्व ग्रामस्थ. खरं तर आजचा हा कार्यक्रम हा असा आगळा वेगळा असा कार्यक्रम आदरणीय आमदार साहेबांनी राबवलेला आहे. खरं तर बघितलं तर आज धक्काधक्कीचं जीवन आज आपण सर्वजण जगत आहे. आणि ह्या आपण आपली जीवनशैली म्हणा किंवा आज रोजचं दिनचर्या जर बघितली आपली सगळ्यांची आता पूर्ण बदललेली आहे. कारण आज क्षणाचाही भरोसा कोणाच्यामध्ये राहिलेला नाही. अर्थात एका क्षणामध्येही काही होऊ शकतं. तर ह्या सगळ्या अशा अडचणी म्हणजे आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या येत असतात. पण आदरणीय आमदार साहेबांनी हेच विचार केला की जर आपल्या भागातली लोक जर आरोग्य जर आपल्या भागातील लोकांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तरच सर्व काही पुढचं होणार आहे. त्याच्यामुळे दादांनी हा एक चांगला उपक्रम आज आपल्या भागामध्ये राबवला आहे. आज खरं तर 500 पूर्ण विभागामध्ये
हा उपक्रम आपण PSCच्या अंडर राबवलेला आहे. आणि आता मी रांजणे गावामध्ये पहिलं उद्घाटन झालं, तिथंही भरपूर असं ग्रामस्थ होते, त्यांचं पण लॅब टेस्ट चालू झालेली होती. आणि विशेष म्हणजे मला ह्या उपक्रमाचं एक कौतुक करावं असं वाटतं, कारण लॅब टेस्ट ह्या होत असतात, पण आत्ताचं जे लॅब टेस्टचं नियोजन जे केलेलं आहे, अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन केले. प्रत्येकाचं फॉर्म भरून घेतलेलं आहे, त्याला एक बारकोड दिलेला आहे. ते बारकोडची स्लिप एक स्वतः वैयक्तिक जी स्लिप आहे ती पेशंटला पण मिळणार आहे, एक प्रत आशाताईंकडे राहणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की जे आपले रिपोर्ट जे आहे ते प्रॉपर रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. पूर्वी पाठीमागं झालेलं होतं, त्यावेळेस थोड्याशा आमच्याकडून चुका झाल्या होत्या, पण आता आम्ही ह्यावेळेस त्या चुका सुधारण्यासाठी आत्ताचं हे नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला रिपोर्ट हा एकदम व्यवस्थित आपल्याला मिळणार आहे. आणि रिपोर्ट आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर काही आजार निघाला किंवा काही झालं तर त्याच्यासाठी सुद्धा पुढं आपण डॉक्टरांकडे त्याचा पाठपुरावा करणार आहोत. मग ते भारतीय हॉस्पिटल असेल, DY पाटील हॉस्पिटल असेल, ज्या काही मोठ्या हॉस्पिटल असतील तिथं आपण तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्याच्या उपचाराची पण आपण हे घेणार आहे. आणि खरं तर आज आता पानशेत विभागात हा उपक्रम आहे, पण मी मगाशीच सांगितलेलं आहे की आपण हा उपक्रम पूर्ण तालुक्यामध्ये, वेल्हे तालुक्यामध्ये पूर्ण राबवूया. कारण सगळ्यांची जर लॅब टेस्ट आपल्याला सगळ्यांचे मिळाले तर आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येईल. वर्गीकरण केल्यानंतर आमदार साहेब ह्या तालुक्यामध्ये परत एकदा एक 15 ते 20 दिवसामध्ये एक मोठा महाआरोग्य सर्व आजारांवरती एक मोठा कॅम्प लावणार आहे. त्याच्यामुळं आपले जर आत्ताचे रिपोर्ट कसे थोडे जरी आले वेगळे तरीसुद्धा आपल्याला त्या कॅम्पमधून आपल्याला पुढं जायचं आहे. त्याच्यामुळं सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा जरूर ह्या लाभ घ्यायला पाहिजे. आणि हे असे उपक्रम आदरणीय आमदार साहेबांनी भोर तालुक्यामध्ये पण आणि वेल्हे तालुक्यामध्ये पण हे दोन्ही आणि मुळशी तालुक्यामध्ये पण राबवलेलं आहे. खरं तर बघितलं तर आमदार साहेबांचं विकास कामाचं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. आदरणीय धोपटे साहेब असतील, आदरणीय आमदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकास निधी हा आलेला आहे. विकास कामांबरोबर विकास कामं हे दादांच्या माध्यमातून होत आहे. पण त्याच्याबरोबर दादांचं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे दादांना असं वाटतं की माझ्या लोकांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी खरं तर हा उपक्रम आहे. खरोखर एक चांगला उपक्रम आहे. तुम्ही सर्वांनी ह्या उपक्रमाचा जरूर लाभ घ्यावा. आता बऱ्याचशा आशाताई पण आलेल्या आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करते. खरं तर आशाताईंचं काम खूप मोठं काम आहे, कारण त्या खरोखर प्रत्येक गावामध्ये खूप जबाबदारीनं आणि खूप त्यांचं काम एक चांगल्या प्रकारे त्यांचं काम असतं आणि त्यांच्यामार्फतच खरं तर PSCमध्ये लोक येतात. आणि डॉक्टर लोकांचंही तितकंच महत्त्वाचं काम आहे, त्यांचंही खूप चांगलं काम आहे. ते पण सगळ्यांना पुढे तपासणीसाठी सहकार्य करत असतात. त्याच्यामुळे हे असे उपक्रम राबवणे खरं तर काळाची गरज आहे आणि हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करून येते. थांबते. आज या ठिकाणी जे आरोग्य शिबिर या ठिकाणी सकाळपासून चालू आहे आणि त्याचं या ठिकाणी उद्घाटन गोरगाला मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या पत्नी सौरभाताई थोपटे यांच्या हस्ते झालेला आहे. आणखी या आरोग्याचा फायदा या गावातील सर्व लोकांना होणार आहे. आणखी त्याचा सर्वांनी सकाळपासून फायदा घेतलेलाच आहे. या ठिकाणी टेस्ट करून घेतलेले आहे, औषध पाणीसुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. तसंच या ठिकाणी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. तरी जे काही गावातील गरजू रुग्ण असतील त्यांनी या ठिकाणी त्याचा फायदा घ्यावा. आणि या ठिकाणी सुरपाताई या ठिकाणी आमच्या गावाला विशेष या ठिकाणी भेट दिली
याबद्दल त्यांचं धुळेगावच्या वतीने मनापासून असं आभार मानतो. आणि या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य अमोल शेठ नलावडे हेही या ठिकाणी सतत कार्यरत असतात या भागामध्ये. त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे विल्हे तालुका काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षा गुजरताई याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्यांचे या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे ग्रामस्थ, आशाताई, सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी फराळ सर्वांसाठी फराळ ठेवलेला आहे, तरी फराळ घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही.